केरळमध्ये युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या नेतृत्वाखालील आज नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन आज शपथ घेतील। थोड्याच वेळात सेंट्रल स्टेडियममध्ये नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे। केरळच्या मंत्रिमंडळात व्ही.डी. सतीशन यांच्यासह 21 मंत्री असतील। मंत्रिमंडळात काँग्रेसचे 11 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 5 आमदारांना स्थान देण्यात आले आहे। तसंच केरळ काँग्रेस, रेव्होल्युशनरी स्पेशालिस्ट पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून प्रत्येकी एक आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल। तर आज केरळमध्ये सरकार स्थापन होत आहे, त्यासाठी राहुल गांधी देखील तिकडे पोहोचलेले आहेत। केरळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित UDF आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर आता सरकार स्थापन होत आहे। काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन आज तिरुवनंतपुरममधल्या सेंट्रल स्टेडियममध्ये केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि राज्याच्या UDF सरकारची सूत्र हाती घेतील। तिथलीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्यपाल R.V. आर्लेकर हे त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। आजच्या समारंभामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी पोहोचलेत, प्रियंका गांधी असतील, त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। डाव्यांच्या नेतृत्वाखालील LDFच्या सलग 2 अभूतपूर्व कार्यकाळानंतर काँग्रेसनं आता पुनरागमन केले। काँग्रेसच्या पुनरागमनाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे सतीशन यांच्याचकडे आता मुख्यमंत्रीपदाची धुरा असेल, त्यामुळे त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला या सर्वोच्च पदावर खरं तर दुसरी व्यक्ती होती, ती म्हणजे के.सी. वेणुगोपाल। जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा पेच सुरू होता, कोणाला हे पद द्यायचं, तेव्हा के.सी. वेणुगोपाल यांचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं। मात्र व्ही.डी. सतीशन यांचं नाव पुढे फिक्स केलं गेलं। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, केरळमध्ये सतीशन यांचा अल्ट्रा मॉडर्न फॉर्म्युला म्हणून पाहिलं जाते। 20 पैकी 14 नवीन चेहरे त्यांनी आजच्या शपथविधीमध्ये समावेश केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतीशन यांच्या मंत्रिमंडळामध्ये माजी मंत्री रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, AP अनिल कुमार, KPC प्रमुख सनी जोसेफ या अनुभवी नेत्यांसह इंडियन युनियन मुस्लिम लीगचे पीकी कन्नालकुटी, RSPचे शुभू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्से जोसेफ आणि केरळ काँग्रेसचे अनुप जॅकब असे अनुभवी चेहरे देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे केरळमध्ये गेल्या अनेक म्हणजे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अनुसूचित जाती समुदायाच्या 2 सदस्यांना म्हणजे आमदारांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे। त्यामुळे एक सामाजिक समतोल या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। सतीशन यांच्यामध्ये संयुक्त लोकशाहीच्या आघाडीच्या घटक पक्षाची सविस्तर चर्चा करून प्रादेशिक सामाजिक असं समीकरण राखून हे नवीन मंत्रिमंडळ तयार केले। 20 मंत्री याच्यामध्ये असणार आहे, शपथ घेतील। त्यापैकी 14 नवीन चेहरे असणार आहे। स्वतः राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष प्रियंका गांधी वडेरा देखील या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहे। बरोबर। शिवाजी, आज किती जण व्ही.डी. सतीशन यांच्या बरोबर मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्यात मंत्रिमंडळात कोणत्या महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असेल आहे? आणि त्याच्यापैकी जर आपण पाहिलं 14 नवीन चेहरे आहेत। त्यापैकी CP जॉन, IOMLचे N शमशुद्दीन, KM शाजी, PK बशीर आणि VK अब्दुल गफूर यांचा समावेश आहे। काँग्रेसकडून CP विष्णुनाथन, रोजी M जॉन, बिंदू कृष्णा, T सिद्दकी, K तुलसी आणि OJ जनीश एक तरुण नवीन चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होतोय। थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात होईल।